नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। देशभरातील लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि 400 पारचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला 300 जागा पार करता करता देखील तोंडाला फेस आला। भारतीय जनता पक्षाचे हे जे काही मनसुबे आहेत ते महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मधील जनतेने किंवा मतदारांनी उधळून लावले आहेत आणि विशेषतः उत्तर प्रदेशचा फटका हा तिथल्या काही ग्राउंड रियालिटी वेगळ्या असते। महाराष्ट्रात मात्र देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो काही राजकारणाचा बाजार मांडला ना त्याला लोकांनी चपराक दिलेली आहे। कारण लोकांना शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना सोबत घेणं एक वेळ रुचलं होतं, मात्र अजित पवार यांच्यासारख्या घोटाळेबाज माणसाला सोबत घेऊन नेमकं भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी काय साध्य केलं हे न समजणारं कोडं होतं आणि जनतेने आपल्या मताच्या अधिकाराच्या माध्यमातून सनसनीत चपराक ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिलेली आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष त्यांच्यापासून वेगळा केला गेला, त्यांना चिन्ह देखील मिळू दिलं नाही आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला। चिन्ह नसलं, पक्ष नसला तरी देखील लोकांची सहानुभूती यांच्यासोबत होती हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झालेलं आहे। अतिशय माजोरड्या पद्धतीनं, अतिशय उद्धट पद्धतीनं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली खेचल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जशा तसे उत्तर दिले असं म्हणत आपल्या राजकारणाच्या सारीपाटावर आपणच किंग मेकर असल्याचं सांगितलं होतं। प्रत्यक्षात जनतेच्या मनाला ते रुचलेलंही नव्हतं आणि पटलेलंही नव्हतं। उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ते महाविकास आघाडी बरोबर गेल्यामुळे एक नाराजीची लहर तयार झाली होती आणि त्यामुळे 2024 पर्यंत जर का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले असते तर निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला न मागता देखील 40 पेक्षा अधिक मतं किंवा जागा या लोकसभेला मिळाल्या असत्या। पण देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात जी खुन्नस होती, उद्धव ठाकरे यांचा सूड घेण्याची, बदला घेण्याची जी भावना निर्माण झालेली होती, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासहित 40 आमदारांना बाजूला काढण्यात आलं, फोडण्यात आलं। असंही म्हणता येईल की त्यांना काही आमिष दाखवण्यात आली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार पतन झालं। पण एवढ्यावरच थांबायला हरकत नव्हती, पण देवेंद्र फडणवीस यांनी जुने सहकारी किंवा ज्यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतला त्या अजित पवारांना देखील सोबत घेण्याचा घाट घातला आणि अजित पवारांसहित 40 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर काढत शरद पवारांना देखील धक्का दिला। वरवर या सगळ्या गोष्टी त्या काळात चांगल्या वाटत होत्या। केंद्रीय नेतृत्वाला देखील एक हाती महाराष्ट्रात सत्ता येते आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र आपल्याला जर का लोकसभेत प्लस करून घ्यायचा असेल तर अजित पवारांची गरज आहे, अशोक चव्हाणांची गरज आहे, एकनाथ शिंदेची गरज आहे असं त्यांना वाटलं असेल। पण लोकांना हे पटलं नाही। लोकांना ही जी काही महायुती होती ती बिलकुल आवडली नाही आणि त्याच्यामुळेच लोकांनी सनसनीत चपराक दिली। ज्या भारतीय जनता पक्षाच्या 2019ला 23 जागा या लोकसभेमध्ये निवडून आल्या होत्या त्या भाजपला 2 अंकी आकडा देखील गाठता आला नाही। 9 जागेवर त्यांना विजय कसा बसा मिळाला। दुसरीकडे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरेंची उभाटा सेना असेल यांना मात्र निर्भेळ यश मिळालं। 30 पेक्षा अधिक जागा या महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत आणि यामध्ये शरद पवार यांनी ज्या पद्धतीनं शांतपणे अगदी कूल माइंडनी उमेदवारांची निवड ते प्रचार हा सगळा काही जो काही एक व्यवस्थित संधान बांधलं किंवा व्यवस्थित लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम मतपेटीतून दिसून आला। नरेंद्र मोदी यांनी पहिल्या फेज पासूनच जो एक असा निर्णय घेतला होता किंवा प्रचाराचा अशा पद्धतीने सूर लावला होता की SC ST आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुस्लिमांना धर्माच्या नावावर आरक्षण मिळणार नाही, हा जो मुद्दा मांडला त्यामुळे
मुस्लिम समाजाचं मतदान जे 2019ला 2-5%, 10% भाजपला मिळालं असेल ते यावेळी 1% देखील मिळालं नाही. मुस्लिमांनी, दलितांनी आणि मराठा समाजाने यावेळी महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिला आणि त्यामुळे ज्या काँग्रेसची एक उणीपुरी बाळू धानोरकर यांच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये जागा होती त्या काँग्रेसला 13 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देखील 9च्या आसपास जागा मिळाल्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देखील 8 पेक्षा अधिक जागा पदरात पाडून घेण्यात यश मिळालं. या सगळ्यामध्ये जर का नेतृत्वावर प्रश्नचिन्ह कोणाच्या निर्माण झाला असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे 2014 ते 2019 त्यांचा कारभार पाहिल्यानंतर ते भावी पंतप्रधान होतील. भारतीय जनता पक्ष त्यांना योग्य वेळी संधी देईल. RSSशी असलेले त्यांचे संबंध हे त्यांना प्रामाणिकपणे काम केल्याची पावती म्हणून पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतील असं वाटत होतं. मात्र 2019 नंतर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं गलिच्छ राजकारण केलं, फोडाफोडीचं राजकारण केलं, भ्रष्ट लोकांना सोबत घेण्याचं राजकारण केलं, भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं किंवा भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर बसवून घेण्याचं जे काही प्रकार केले ना ते अत्यंत किळसवाने हिनकस प्रकार होते. पण देवेंद्र फडणवीसांना हे सांगणार कोण? म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील काँग्रेसचे जेवढे काही पुढारी आहेत ना तेवढे भारतीय जनता पक्षामध्ये घेण्याची स्पर्धाच लावली होती. भारतीय जनता पक्षाच्या जे काही निष्ठावंत आहेत त्यांच्या मनात प्रश्न असाही निर्माण झाला होता की हा भाजप आहे की काँग्रेस युक्त भाजप आहे. आता जर का विधानसभेला याच देवेंद्र फडणवीसांना निर्भेळ यश मिळवण्याची जर का संधी हवी असेल तर त्यांनी अगोदर जेवढे काँग्रेसमधून आलेले आहेत किंवा जे भारतीय जनता पक्षाच्या जोरावर सत्तेसाठी म्हणून भाजप सोबत आलेले आहेत त्यांना बाहेर हाकलून द्यावं आणि निष्ठावंतांची मोट बांधून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं. अन्यथा एक अत्यंत हुशार, चाणक्य नीतीमध्ये निपुण असलेला आणि जेव्हा पाहिजे तेव्हा सत्ता ताब्यात घेण्याची आणि सत्ता कायम आपल्याकडे ठेवण्याची ताकद असलेल्या देवेंद्र फडणवीसांना 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली तर आश्चर्य वाटायला नको. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.